आता समाजात त्या घटना घडल्यानंतर त्याच्यावर लगेच कारवाई केली जाते, होते ना ती घटना. कारण की समाज हळूहळू, पूर्वी किती व्हायचं, पूर्वीमध्ये मी फडणवीसचं सरकार असं नाही, बऱ्यापैकी खूप सुधारली आहेत. आता घटना घडल्या असेल तर निश्चितपणे कारवाई केली जाते. वाल्मिकी कराडचा विषय घेतला, कारवाई होत आहे, कोणालाही सोडलं जाणार नाही. पण मोनोपोली घेतली आहे का सगळ्या प्रश्नांची, आपण विचारू दे नाही. एक मिनिट, आता ईडीची चौकशी ज्यावेळी त्या प्रकारचे गुन्हे किंवा विषय समोर येणार ते ईडी स्वतःहून हे करत असते. ते काय तुम्हाला मला विचारत नाही. फॉरेन ट्रान्झॅक्शन आले, मनी लॉन्ड्रिंगचा मुद्दा आला, ऑटोमॅटिकली ते घेतले, ऑटोमॅटिकली. 2022 एक ईडीची नोटीस वाल्मिक कराडला आली, त्यानंतर राज्य सरकारने व्यवस्थित माहिती दिली नाही म्हणून ही सगळा पुढला प्रकार जे महाराष्ट्रात मला माहित नाही झाला. सुप्रिया सुळे सुप्रिया सुळेनी 2000 एक मिनिट रे, आता तुझ्या हे थोडं तुझी काय इच्छा आहे, मी प्रश्नाचे उत्तर देऊ. मी काय बोललो, मी विचारतो सर प्रश्न, असा प्रश्न आहे त्याला जोडून प्रश्न आहे की खासदार सुप्रिया सुळे म्हणतायत की वाल्मिक कराडने दहशतीच्या जोरावर भरपूर संपत्ती जमवली, आता ईडी कारवाई का करत नाहीये मग वाल्मिक कराडवर? आता वाल्मिकी कराड कुठला पक्ष? राष्ट्रवादी उत्तर देतोय, उत्तर देतोय. अजित पवार, शरद पवार केव्हा वेगळे झाले? उत्तर देतोय. सुप्रिया सुळेंना उत्तर देतोय. तो कालपर्यंत तर परवापर्यंत सुप्रिया सुळे सोबतच होते ना. ही 22ची नोटीस सुप्रिया सुळे पक्षात असताना आली होती ना. पण मला आता कलर द्यायचा नाहीये पॉलिटिकल. तो गुन्हेगार आहे, गुन्हेगार आहे. सुप्रिया सुळे आणि संजय राऊत प्रश्न उपस्थित करताना त्यांच्या लक्षात राहत नाही की ते स्वतःचाच चारित्र्य म्हणजे कर्तृत्वाबद्दल प्रश्न विचारत असतात. त्यांनी लेखीचा विचारला आणि वाल्मिकी करायला 2022ची सरकार तुमचं होतं ताई. जाऊ द्या. मुद्दा आता आहे वाल्मिकी कराड संबंधात ज्या ज्या एजन्सीनी कारवाई करायची असेल ते निश्चितपणे करणार. मग ते इन्कम टॅक्स असतो, ईडी असतो, पण त्यांची कार्यपद्धती जी आहे ते जाहीरमध्ये ती चर्चा करत. ओके, ज्या मंत्र्यांवर आरोप झाला त्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते. सर्वसामान्य लोक विचारतात की धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार आहात की नाही? आपण सुप्रिया सुळे, संजय राऊत उत्तर देतो. आपण संजय राऊत, सुप्रिया सुळे यांना सामान्य माणूस असं जर म्हणत असाल तर तुमचं कौतुक करतो. दादा मी उत्तर देतो, तू उत्तर सामान्य माणसांना ते पाहिजे की ज्यांनी कोणी गुन्हेगारी, गुंडगिरी, वसुली, हत्या केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ते होणार. ओके, मुश्रीफांचं काय झालं पुढे? हसन मुश्रीफ लावून धरलं होतं तो विषय, पुढे काय झालं नेमकं? हसन मुश्रीफ सरकारमध्ये मंत्री येते करत नाही आम्ही. हे जे तुमचे आमचे नाही, आम्ही थेट प्रश्न विचारतो. असं आरोप नाही करायचे, हे चुकीचं आहे. तुमचं काम आहे, तुम्ही फॉलोअप घेतला म्हणून तुम्हाला विचारलं. सगळ्या तुमच्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी विचारा बाबा म्हणजे काय ते असले आरोप नाही करायचे. तुम्ही उत्तर द्या. अरे दादा उत्तर तो देऊ द्या. एक मिनिट. येस सर, येस सर. पत्रकार परिषद सुरू झाल्यापासून तू प्रत्येक एक मिनिट उत्तर ऐकता. ऐकून द्या ना, कोण नाही म्हटलं तुम्हाला? तर प्रत्येक वाक्यात तुम्ही टोकताय, प्रत्येक वाक्यात. तू आता एक मिनिट थांबा, उत्तर ऐका. प्रत्येक वाक्यात टोकायचा अधिकार नाही आहे. हसन मुश्रीफांचं काय झालं पुढे? काय झालं पुढे ते उत्तर द्या. हसन मुश्रीफांचं उत्तर द्या सर. बरोबर आहे. हो. हसन मुश्रीफ असो की बाकी सगळे काय असो, हा प्रश्न आतापर्यंत गेल्या 20 वर्ष सतत बरोबर आहे. आधी या बाबतीत उत्तर दिलेले आहेत की जे आरोप झाले, कारवाई झाली, त्यातली कोणती कारवाई माझ्या माहितीप्रमाणे मी कोणती तक्रार मागे घेतलेली नाही. मी जे तक्रार केल्या होत्या तक्रारी
त्याच्यावर इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीने कारवाई केलेली आहे, ज्युडिशियरीमध्ये आहेत, न्यायालय आता